नमस्कार. आत्ता आपण जो व्हिडिओ आहे त्यामध्ये बघतोय तर हे आरेची अपोजिट साईड आहे. दोन साईडने एंट्री होतात. हा जो पुतळा आहे तो बिरसा मुंडांचा आहे, जे आदिवासी पाड्यातले लोक आहेत असतात त्यांना ते देव मानतात त्यांना. तर आता आपण आरे दर्शन सुरू करूया, कारण की त्या दिवशी आपण रात्री आरेमध्ये फिरलो होतो आणि रात्रीच्या वेळेमध्ये तेवढं क्लिअरली तुम्हाला आरे दर्शन नाही बघता आलं. तर आता दिवसाच्या या उजेडात तुम्हाला पूर्ण आरे आम्ही दाखवणार आहोत, आरेची सुंदरता दाखवणार आहोत. आणि तिथे रात्री लेपर्ड्स फिरतात, बिबटे, पण ते दिवसा नाही दिसत. सो बघूया आपण आरे. घनदाट जंगल दिवसा सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि रात्रीचं पण खूप छान छान वाटतं. आम्ही थोडं आतमध्ये पण जाणार आहोत आणि आतमध्ये तुम्हाला मी न्यूझीलँड हॉस्टेल जर तुम्हाला माहिती असेल तर आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत, न्यूझीलँड हॉस्टेलजवळ. बघा क्रिकेट खेळतात. आज संडे आहे ना, त्यामुळे आतमध्ये पण बरीचशी लोक खेळायला आलीत. क्रिकेटची मजा घेतात. आरेच्या जंगलामध्ये लोक खाणं पिणं सगळं घेऊन येतात आणि रविवारी खूप एन्जॉय करतात सुट्टीच्या दिवशी. तर खरंच म्हणजे मजा करण्यासाठी असंच नाही, पण छान आणि शांत वातावरण. म्हणजे मुंबईच्या धकाधकीत पूर्ण आठवडाभर आपण धावपळ करत जगत असतो आणि अशा धावपळीत ना एक दिवस कुठेतरी शांतीने, कुठेतरी पीसफुल लाईफ जर आपल्याला पाहिजे असेल तर ते या आरेच्या घनदाट अरण्यामध्ये खरंच तुम्हाला बघायला मिळेल. इथे किती शांतता आहे. रोडवर आजूबाजूला लांब लांबपर्यंत कुणीच नाही आहे. इतकं सुंदर वातावरण, इतकं मजेशीर. सो हे आहे आमचं गोरेगावचं आरेचं घनदाट जंगल, अरण्य, आणि ज्यामध्ये आम्ही मनसोक्त कधीही हक्काने येणं, हक्काने फिरू शकतो. हे बघा, घार 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 घार. लोक रविवारची इकडे खूप छान एन्जॉय करतात. आता न्यूझीलंड हॉस्टेल येईल आपल्याला दाखवतो आम्ही. आपण खाली आपलं 2.5 राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय वाटतंय की कोकणात आल्याचं फील होईल. कोकणात हे आहे न्यूझीलँड हॉस्टेल. तुम्ही नाव ऐकलंच असेल. आणि आपण तिथे आलो.
आम्ही आत्ता चाललो आहे ते तुम्हाला आता आम्ही चालत दाखवणार आहे. हे बघा, रविवारच्या दिवशी क्रिकेटचा आनंद घेत या घनदाट जंगलात लोक मजा करतात.